नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये मान्सून दाखल झाला असून राज्यामधील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे। काही जिल्ह्यांमध्ये तर खरीपाच्या पेरणीला सुरुवात झाली असून कापूस व सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी सुरू केली आहे। याबरोबरच राज्यामध्ये मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये रात्री 6 वाजेपासून ते सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला असल्यामुळे मराठवाड्यामधील शेतकऱ्यांनी खरीपाच्या कामकाजाला सुरुवात देखील केली आहे। तसेच हवामान विभागाने आज देखील एक नवीन हवामान अंदाज जाहीर केला असून या अंदाजानुसार आज दुपारपासून राज्यामधील या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा मान्सून पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे। तसेच राज्यामधील खालच्या भागातील काही जिल्ह्यांना आज जोरदार मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे। तर मग काय आहे आजचा नवीन हवामान अंदाज आणि आजच्या अंदाजानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस होईल व कसे राहील आज राज्यामधील वातावरण, चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, अरबी समुद्रावरून प्रवाह बळकट असल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्याने आणखीन चाल केली आहे। सोमवारी 10 तारखेला सलग तिसऱ्या दिवशी मोसमी वाऱ्याने बहुतांश कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये प्रगती केली आहे। डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर पर्यंतच्या भागामध्ये मान्सूनने प्रगती केली आहे। देशाच्या उर्वरित भागामध्ये मात्र मान्सूनची वाटचाल जैसे ती आहे। यंदा मान्सूनचा प्रवास अधिक वेगाने होत असल्याचे चित्र आतापर्यंत पाहायला मिळत आहे। तसेच मान्सून गुरुवारी 6 तारखेला 4 दिवस अगोदरच महाराष्ट्रामध्ये डेरे दाखल झाला आहे। शनिवारी 8 तारखेला पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये देखील मान्सून पोहोचला आहे। रविवारी 9 तारखेला मान्सूनने मुंबईसह ठाणे, पुणे, नगर, बीड जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये प्रगती केली आहे। सोमवारी 10 तारखेला डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मान्सूनने मजल मारली आहे। याबरोबरच अरबी समुद्रातून वेगाने वाटचाल करणाऱ्या मान्सूनची बंगालच्या उपसागरावरील शाखा मात्र मंदवल्याचे स्पष्ट झाले आहे। रेमल चक्रीवादळाने चाल दिल्याने यंदा सर्वसाधारण दीर्घकालीन वेळेच्या तब्बल 10 दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागामध्ये मान्सूनने मुसंडी मारली होती। त्यानंतर मात्र उपसागरावरून मान्सूनचे प्रवाह मंदावले आहेत। परिणामी विदर्भामध्ये मान्सूनची अद्याप देखील प्रतीक्षा पाहायला मिळत आहे। अरबी समुद्रातून वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने उत्तर अरबी समुद्र, महाराष्ट्राचा आणखीन काही भाग, दक्षिण गुजरातच्या आणखीन काही भागामध्ये उद्यापर्यंत म्हणजे 12 तारखेपर्यंत मान्सून दाखल होण्याचे संकेत सध्या हवामान विभागाने जाहीर केले आहेत। तर मग अशा प्रकारे मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला असून पुढील काही दिवसामध्ये मान्सून सर्व राज्यभर व्यापणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या हवामानाबद्दल अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।